एसएससी जीडी भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। एसएससीच्या जवळपास 40 ते 50,000 प्लस जागांसाठी एसएससी जीडीची ही नवीन भरती या ठिकाणी निघत आणि आता जे नुकताच सुद्धा या ठिकाणी 2024 ची भरती या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे। तर त्याचा या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे पेपराचा। आता विद्यार्थ्यांचा ग्राउंड असणार आणि जे 2024 ला जे एसएससी जीडीची भरती झाली आणि ते सुद्धा 53,000 वर या ठिकाणी झाले, एक लक्षात ठेवा। आणि त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचा पेपर चांगला गेला नाही आणि कट ऑफ सुद्धा खूप कमी महाराष्ट्राचा गेला, एक लक्षात ठेवा। म्हणजे 90 वाल्या मुलांचं लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे। 90 पर्यंत कडाप या ठिकाणी एसएससी जीडीचा महाराष्ट्र राज्याचा लागलाय। तर महाराष्ट्राचा खूप कमी या ठिकाणी कडाप जाते, तर जास्त चान्स आहे एसएससी जीडी भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे। आणि एसएससी जीडी भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येते। तर एसएससी जीडी भरतीचे फॉर्म भरण्याची जी तारीख आहे हे या ठिकाणी आलेली आहे। तर फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे हे तुम्हाला याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि एसएससी जीडी भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय, उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोण देणार, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, वयोमर्यादा काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला एसएससी जीडी भरतीबद्दल सांगणार आहे। फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे याबद्दल सुद्धा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत जे दरवर्षी एसएससी जीडीची भरती निघत असते आणि एसएससी जीडी भरतीमध्ये बीएसएफ झालं, सीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एनसीबी, एसएसएफ, तर ह्या काही पॅरामिलिटरी फोर्सेसच्या जागा यामध्ये असतात। आणि एसएससी जीडी भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100 च्या दरम्यान आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर आमचा 2024 मध्ये पेपर या ठिकाणी चांगला गेला नाही, पेपर हार्ड आला होता आणि आमचा या ठिकाणी पेपर पास नाही झालो आम्ही, तर नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे, जेणेकरून आम्ही आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागणार आहे, असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास दरवर्षी एसएससी जीडीची जी भरती आहे हे जवळपास 40 ते 50,000 प्लस जागांसाठी निघते। तर याच्या अगोदर जे 2024 ची जी भरती निघाली पहिले 39,000 जागांसाठी निघाली होती आणि त्यामध्ये आणखीन 14,000 प्लस पद त्यामध्ये वाढले, तर 53,690 जागांसाठी आता ही वॅकन्सी या ठिकाणी झालेली आहे, एक लक्षात ठेवा। तर दरवर्षी 40 ते 50,000 प्लस जागांसाठी एसएससी जीडीची भरती निघते आणि यावर्षी सुद्धा हे 40-50,000 प्लस जागांसाठी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरण्यात आलं होतं एसएससी जीडी भरतीमध्ये 25 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आलं होणार आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असणार आहे 25 नोव्हेंबर 2025 हे फॉर्म भरण्याची तारीख असणार आहे एसएससी जीडी भरतीच्या। आणि आपला जो पेपर असणार आहे 2026 मध्ये जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपले पेपर या ठिकाणी एसएससी जीडीचे चालणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की आतापासून आपल्याजवळ टाइम आहे, कारण की चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालू निवडून राहिली। तर पहा, आतापासून जर आपल्याजवळ टाइम पाहिला ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, तर जवळपास 7 महिने आतापासून आपल्याजवळ आहे। 7 महिने धरून चला, ह्या 7 महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण या ठिकाणी फोकस अभ्यासावर करायचा आहे, कारण की एसएससी जीडी भरतीमध्ये मेन पेपर आहे। पेपर जर आपण पास झालो तेव्हाच आपल्याला ग्राउंडसाठी बोलावलं जाते आणि जास्त चान्सेस असते सिलेक्शन होण्याचे। तर एसएससी जीडीची जी भरती आहे हे 25 ऑक्टोबरला निघून राहिली, एक लक्षात ठेवा। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून तयारी चालू ठेवा, अभ्यास सुद्धा चालू ठेवा, सेल्फ स्टडी सुद्धा करा आतापासून। तर एसएससी जीडी भरतीमध्ये वयोमर्यादा विचार केला 18 ते 23 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। 18 ते 23 वर्षापर्यंत एसएससी जीडी भरतीमध्ये वयोमर्यादा आहे। एससी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत आपल्याला एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 23 वर्षापर्यंत एसएससी जीडी भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। जे वय यामध्ये मोजल्या जात असते, गणल्या जात असते, 1 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या एसएससी जीडी भरतीमध्ये वय मोजल्या जात असते। तर आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी एसएससी जीडी भरतीमध्ये 100 रुपये फी लागते। एससी एसटी कॅटेगरी असाल, एक्स सर्व्हिसमॅन असाल तर 1 रुपया सुद्धा फी लागत नाही एसएससी जीडी भरतीमध्ये। आणि महिला उमेदवार असेल तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे, एससी एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस, एनटी, विजो, ओपन, एसबीसी, एससीबीसी, एससीबीसी कोणती कॅटेगरी, तर 1 रुपया सुद्धा एसएससी जीडी भरतीमध्ये फी नसते। आणि एसएससी जीडी भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असते, त्यामध्ये पेपर असते, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं मैदानी चाचणी, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया एसएससी जीडी भरतीची आहे। तर एसएससी जीडी भरतीमध्ये सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे आणि पेपरमध्ये 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर पहा, पेपरमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले
विचारले जाणार आहे, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर हिंदी व्याकरणचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर 20-20चा यामध्ये पार्ट विचारला जाणार आहे, म्हणजे 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। असा याचा सिलेबस असणार आहे। 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे। 160 मार्काचा पेपर असणार आहे। 80 प्रश्न पेपरला विचारले जाणार आहे आणि पेपरसाठी तो आपल्याला टाइम भेटणार आहे। 1 घंट्याचा टाइम आपल्याला भेटणार आहे। 1 घंट्यामध्ये आपल्याला यामध्ये पेपर सोडवावा लागणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये असते। 4 जर प्रश्न आपण चुकले तर 1 आपल्या यामध्ये मायनस होते। तर नेगेटिव्ह मार्किंग कमी असते SSCGDच्या पेपरमध्ये। तर अशा प्रकारे आपला पेपर असणार आहे आणि 1 घंट्यात आपल्याला टाइम यामध्ये पेपरसाठी भेटणार आहे आणि पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये मैदानी चाचणी असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 170 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर लागते। छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। सर्वच कॅटेगरी ST कॅटेगरी सोडून सर्वच कॅटेगरीची एवढी उंची लागते 170 सेंटीमीटर आणि 157 सेंटीमीटर महिला उमेदवारांसाठी। आणि ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी जी उंची लागते 162.5 सेंटीमीटर यामध्ये उंची लागते। महिला उमेदवार ST कॅटेगरीच्या असाल तर 150 सेंटीमीटर यामध्ये उंची लागते। छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला SSCGD भरतीमध्ये तर SSCGD भरतीमध्ये एकच इव्हेंट आहे। तर पुरुष उमेदवारांना यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे आणि 5 किलोमीटर रनिंग आपल्याला 24 मिनिटांमध्ये मारायचे आहे। तर जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि तुमचा 1 सेकंड जर या ठिकाणी जास्त झाला तर आपल्याला यामध्ये फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे। कारण की मागच्या वर्षी सुद्धा याच्या मागच्या वर्षी जेव्हा 2023-24 ची जेव्हा भरती निघाली होती तर त्यावेळेस भरपूर विद्यार्थ्यांना 5 किलोमीटर रनिंगमध्ये फेल केलं होतं। ज्यांचा 1 सेकंड जरी जास्त गेला, जर समजा 24 मिनिटापेक्षा 1 सेकंड जरी जास्त आला, 2 सेकंड जरी जास्त आला, 10 सेकंड जरी जास्त आला, 15 सेकंड जरी जास्त आला तर त्यांना डायरेक्ट जे विद्यार्थी मित्रांनो फेल केलं गेलं होतं, अपात्र केलं गेलं होतं। तर यामध्ये 1-1 सेकंड सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, एक लक्षात ठेवा। कारण की एका सेकंडमध्ये रनिंगमध्ये SSCGD मध्ये काटलं जाते, तसं मागच्या वर्षी यामध्ये काटलं होतं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून आपला जो टाइम आहे, तर आपला जर समजा 24 मिनिटापेक्षा जास्त टाइम होत असेल तर आतापासून फिजिकलची सुद्धा तयारी चालू ठेवा, ठीक आहे। कारण की ग्राउंड सुद्धा खूप इम्पॉर्टंट यामध्ये आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटांमध्ये मारायची आहे। ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 8.5 मिनिटापेक्षा जास्त जर गेला, 1 सेकंड जरी जास्त गेला तर जाग्यावर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। कारण की मागच्या वर्षी सुद्धा भरपूर महिला उमेदवारांना यामध्ये 1-1 सेकंडाने, 2-2 सेकंडाने, 10-10 सेकंडाने काटलं होतं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये ग्राउंड सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, एक लक्षात ठेवा। टाइम यामध्ये जास्त भेटते ग्राउंडसाठी, पण यामध्ये आपला जर टाइम या ठिकाणी जास्त झाला तर त्यामध्ये आपल्याला काटलं सुद्धा जाते, एक लक्षात ठेवा। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया SSCGD भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जे पेपर असते SSCGD भरतीचे। तर आतापासून तयारी चालू ठेवा। तर येणाऱ्या दिवसामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये ही भरती निघत आहे 25 ऑक्टोबरला। आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्या व्हिडिओचा थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।